भोगावती कारखान्याचं कर्ज फिटेना म्हणून राजीनामा देऊन आमदारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। अशा मानसिकतेच्या व्यक्तींना कुंभी कारखान्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। उलट चंद्रदीप नरके यांनी अडचणीच्या काळातही कुंभी कासारी कारखान्यात सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प उभा करत उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे। कष्टकरी शेतकऱ्याचा 1 रुपयाही थकवलेला नाही, म्हणूनच शेतकऱ्यांचं हित जोपासणाऱ्या चंद्रदीप नरके यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन डॉक्टर सुप्रिया नरके पाटील यांनी केलं। कोथळी इथं महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। करवीर तालुक्यातील कोथळी इथं परिते जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांचा मेळावा झाला। यावेळी डॉक्टर सुप्रिया नरके पाटील, काणगावच्या सरपंच तेजस्विनी चव्हाण, पक्ष निरीक्षक शारदा जाधव, शैलजा देवी नरके प्रमुख उपस्थित होत्या। चंद्रदीप नरकेंवर कुंभी कासारी साखर कारखान्याचे संस्थापक डी.सी. नरकेंचे संस्कार आहेत। चंद्रदीपनी डी.सी. नरकेंचा वारसा चालवत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। त्यातून ते सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध झालेत। आता विरोधी उमेदवारांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं आणि मगच बोलावं असा टोला डॉक्टर सुप्रिया नरके यांनी लगावला। तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली पाहिजे हा ध्यास घेऊन गेली 30 वर्ष चंद्रदीप नरके राजकारण करत आहेत। महापूर असो, महामारी, कोरोना असो, जनता अडचणीत असेल तर मी स्वस्थ बसणार नाही हे आपल्या कामातून सिद्ध केलंय। त्याचप्रमाणे आमदार असताना विधानसभेच्या प्रांगणात चंद्रदीप नरकेंचा आवाज घुमत होता। तोंडा सोन्याचा चमचा आणि आलिशान गाडीच्या काचा खाली न करता फिरणारं ते नेतृत्व नाही अशी टीका पक्षनिरीक्षक शारदा जाधव यांनी केली। तर जातीपाती, गट-तट न पाहता मतदारसंघातील बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी चंद्रदीप नरके यांनी अथक प्रयत्न केले। त्यामुळे 93,000 बहिणींना त्याचा लाभ मिळाल्याचं शुभांगी पवार यांनी सांगितलं। दरम्यान नांदगाव गावाला 250 एकर गायरान जमीन होती। त्यातील 50 एकर गायरान जमीन ग्रामस्थांच्या गावठाणासाठी मंजूर करून देऊन गावाला न्याय दिल्याची भावना गौरी खत्रे या मुलीनं व्यक्त केली। यावेळी ऐश्वर्या नरके, देविका नरके, प्रिया क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख सुधा मगदूम, जिल्हाध्यक्षा शुभांगी पवार, श्रुतिका सावंत, वंदना पाटील, गौरी रावडे, कोमल आरेकर, नंदिनी चौगले, प्रज्ञा पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच आरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या।